नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक हो. व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत. आज आपण मराठी विषयातील अतिशय महत्त्वाचा घटक समानार्थी शब्द यावरील स्वाध्याय आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीने सोडवून घेणार आहोत. स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा, बुद्धिवंत, अक्षरगंगा, मंथन स्पर्धा परीक्षा किंवा शालेय परीक्षांमध्ये समानार्थी शब्दांवर नेहमी प्रश्न विचारले जातात. म्हणजे परीक्षा कोणतीही असू दे त्याच्यामध्ये समानार्थी शब्द याच्यावरील प्रश्न हा विचारला जातोच. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण समानार्थी शब्दांचा स्वाध्याय सोडवून घेणार आहोत. स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा, विषय मराठी, इयत्ता 4थी. चला तर मग आजच्या अभ्यासाला सुरुवात करूया. बघा, इथे पहिला शब्द आपल्याला असा दिला आहे, पुढील दिलेल्या ठळक अक्षरातील प्रत्येक शब्दाचा समानार्थी शब्द निवडून त्याच्या पर्याय क्रमांकांचे वर्तुळ रंगवा. बघा, प्रश्न सोडवायच्या आधी एक महत्त्वाची सूचना सांगते. समानार्थी शब्द पाठ करावे असं अजिबात नाही, कारण कोणतीही गोष्ट पाठ केली तर ती तात्पुरतीच लक्षात राहते. त्यामुळे तसं करू नका. काय करायचं आहे, रोज वाचन करायचं आहे. रोज सकाळी उठल्यावर एक 5 मिनटं लागतील समानार्थी शब्दाला. सुरुवातीला तुम्हाला 15 मिनटं लागतील, परत ते तुमच्या हाताखालून गेले शब्द तर अगदी 5 मिनटामध्ये वाचून होणार आहेत. मग रोज एकदा वाचायचं आहे, पण रोज वाचायचं आहे. याच्यामध्ये नियमितपणा पाहिजे. म्हणजे आपल्याला पाठ करायची गरज नाही आहे, कारण पाठ केलेलं हे थोड्या वेळापुरतं स्मरणात राहतं, पण आपण जे वाचून समजून घेतं ते आपल्या कायम लक्षात राहतं. त्यामुळे काय करायचं आहे, समानार्थी शब्द रोज वाचायचे आहेत. चला बघूया प्रश्न. आता बघा, इथे आपल्याला दिले शत्रू आणि इथे आपल्याला पर्याय दिलेत. मग शत्रू या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द पर्याय क्रमांक कुठे आहे? तर बघा, असुर, चांडाळ, रिपू, ठग. तर बघा, शत्रू या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे रिपू. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. दुसरा बघा प्रश्न, संग्राम. मग संग्राम या शब्दासाठी समानार्थी शब्द बघा, खडक, समर, अरिष्ठ, धाक. तर संग्राम म्हणजेच समर. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता हे शब्द तुम्हाला केव्हा जमतील? तुम्ही बघा, एक आठवडाभर करून बघा. रोज सकाळी उठल्यावर समानार्थी शब्द वाचा आणि तुम्ही हा स्वाध्याय सोडवायला घ्या. सहज लगेच तुम्ही पर्याय वाचता लगेच त्याला काय करणार आहात, उत्तराला टिकमार करणार आहात. म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येणार आहेत. आता बघा, तिसरा शब्द दिला आपल्याला, आत्मज. मग आत्मज या शब्दाचा समानार्थी शब्द आहे नंदन. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, साप हा शब्द आहे. मग साप या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे भुजंग. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर. 5वा शब्द आहे निर्जर. मग निर्जर या शब्दासाठी पाणी, कालवा, झरा, पर्जन्य. तर निर्जर या शब्दासाठी झरा हा समानार्थी शब्द आहे. बघा, या पद्धतीने आपण पहिले 5 प्रश्न सोडले. पुढचे प्रश्न बघूया आपण. भ्रमर. मग बघा, भ्रमर या शब्दासाठी शब्द आहे भुंगा. भ्रमर या शब्दासाठी समानार्थी शब्द भुंगा. पर्याय क्रमांक 2. 7वा शब्द बघा, किल्ला. किल्ला या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे दुर्ग. आता बघा, सगळ्यात महत्त्वाची प्रश्न, 4थीची मुलं आहेत त्याच्यामुळे त्यांना काय होणार आहे, उत्तर येणार आहे. पण इथं गोल रंगवायचं ते पण खूप महत्त्वाचं आहे. आपण थोडी परीक्षा जवळ आली की प्रश्नपत्रिका सोडवतो त्यावेळेस आपण सांगणारच आहोत की प्रश्नपत्रिका सोडवायची कशी, गोल कसे रंगवायचे. पण आता अगदी थोडक्यात सांगते. आता 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मग बघा, इथे 1 2 3 4. मग आपण हा काय करायचा, हा जो 4था आहे तो पूर्ण असं या पद्धतीनं काय करायचं आहे, व्यवस्थित गोल रंगवायचा आहे या पद्धतीनं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया, कृपण. मग बघा, कृपण या शब्दाचा समानार्थी शब्द आहे कंजूस. पर्याय क्रमांक 1 हे आपले योग्य उत्तर आहे. पुढचा शब्द आहे पक्षी. मग बघा, पक्षी. पक्षी या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे खग. पर्याय क्रमांक 3. नृप. नृप या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे भूपती. म्हणजेच काय, राजा. पर्याय क्रमांक 2 हे आपले योग्य उत्तर आहे.
आता बघा पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 2. पुढील दिलेल्या ठळक अक्षरातील प्रत्येक शब्दाचा समानार्थी नसलेल्या शब्दाच्या पर्याय क्रमांकांचे वर्तुळ रंगवा. आता इथे कसं होतं, याचा समानार्थी शब्द एकच दिला होता, त्याला आपल्याला टिक मार्क करायची होती. दुसरा प्रश्न थोडा वेगळा आहे, म्हणून प्रश्न काळजीपूर्वक वाचणं खूप महत्त्वाचं आहे. इथे सांगितलंय समुद्राचे 3 समानार्थी शब्द याच्यामध्ये दिलेत आणि एक हा समानार्थी शब्द नाही आहे. मग जो नाही आहे तोच आपल्याला काय करायचं आहे, उत्तर आहे आपलं. मग आता बघा समुद्र या शब्दाचे समानार्थी शब्द बघा, पयोधी, जलनिधी आणि सिंधू हे सगळे समुद्र या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. मग कोणता नाही आहे, तर अंबुद हा शब्द नाही. म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अंबुद. पुढचा प्रश्न बघूया. वीज. आता वीज या शब्दाचे समानार्थी शब्द बघा, तडिता, चंचला आणि बिजली हे 3ही समानार्थी शब्द आहेत. मग दुहिता हा शब्द समानार्थी शब्द नाही. म्हणून मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. तिसरा प्रश्न बघा. तिसरा शब्द आहे आश्चर्य. मग आश्चर्य, नवल, अचंबा, विस्मय हे 3ही समानार्थी शब्द आहेत. गर्व हा याचा समानार्थी शब्द नाही. मग आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघूया. रात्र. मग आता बघा रात्र, रजनी, निशा आणि यामिनी हे रात्रीचे समानार्थी शब्द आहेत. वसुधा हा रात्रीचा समानार्थी शब्द नाही. म्हणून आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 वसुधा. पुढचा प्रश्न बघा. पुढचा शब्द आहे वंदन. आता बघा वंदन, प्रणाम, नमन, प्रणिपात हे वंदन शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. चरण म्हणजे पाय आहे की नाही, मग हा शब्द नाही आहे. म्हणून मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. 6वा शब्द बघा कोणता दिलाय, महिला. मग महिला बघा ललना, नारी, स्त्री हे महिलेचे समानार्थी शब्द आहेत. मोहिनी हा शब्द महिलेला समानार्थी शब्द येत नाही. म्हणून मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचा शब्द आहे अग्नी. आता बघा अग्नी, पावक, वनी, विस्तव ज्यावेळेस तुम्ही पुस्तकातले समानार्थी शब्द वाचाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. म्हणजे अनिल हा अग्नीचा समानार्थी शब्द नाही. म्हणून मग योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा शब्द आहे आनंद. आता बघा मोद, तोष, आमोद हे आनंद या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. वैभव हा शब्द नाही. म्हणून मग योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा शब्द आहे सदन. आता बघा सदन, निवास, आलय, भवन म्हणजे सदन घराचे समानार्थी शब्द आहेत. देवालय म्हणजे मंदिर आहे. मग याचा समानार्थी शब्द देवालय येईल का, नाही येणार. म्हणून मग इथे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा शब्द बघा काया शब्द दिलाय. आता काया बघा काया म्हणजेच काय, देह, शरीर, अंग. मग कुटी, कुटी म्हणजे झोपडी. मग याचा समानार्थी शब्द कुटी हा नाही. म्हणून मग योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न क्रमांक 3. समान अर्थांच्या शब्दांची चुकीची जोडी निवडा. उदंड, पुष्कळ आपल्याला चुकीची निवडायची आहे. मग उदंड, पुष्कळ बरोबर आहे, समानार्थी शब्दाची योग्य जोडी आहे. वावर, शिवार हे पण योग्य आहे. कासावीस, निराश हे चुकीचे आहे. आर्जव, विनंती ही पण योग्य जोडी आहे. मग चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 3. पुढचं बघा आयुष्य, जीवन समानार्थी शब्दाची योग्य जोडी. परवा, फिकीर ही कशी आहे, हे पण योग्य आहे. कुतूहल, उत्सुकता योग्य. वचक, समाधान हे चुकीचं आहे. म्हणून मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तिसरा प्रश्न धनुष्य, कोदंड योग्य. तलाव, तटाक योग्य. उपवन, कानन हे चुकीचं आहे. उपवन म्हणजे बगीचा आणि कानन म्हणजे जंगल आहे की नाही. म्हणून हे चुकीची जोडी आहे. मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ध्वज, निशाण हे योग्य आहे. चौथा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न बघा ऐश्वर्य, श्रीमंत बरोबर आहे.
आहे का? बरोबर. ऐश्वर्य, श्रीमंत हे योग्य आहे का? उत्कर्ष, भरभराट योग्य आहे. प्रयत्न, मेहनत योग्य आहे. अहंकार, घमेंड हे पण योग्य आहे. मग अयोग्य काय आहे? तर ऐश्वर्य, श्रीमंत हे चुकीचं आहे, कारण ऐश्वर्य म्हणजे वैभव आणि श्रीमंत म्हणजे काय? वैभव असणारा व्यक्ती श्रीमंत असतो. म्हणून हे कसं आहे? अयोग्य जोडी आहे. पुढचा प्रश्न बघा. पवन, वारा योग्य आहे. पंकज, कमळ योग्य आहे. विनय, रुबाब चुकीची जोडी आहे. आनंद, समाधान हे पण कसं आहे? योग्य आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न 4. पुढील प्रत्येक प्रश्नातील भिन्न अर्थाच्या शब्दाच्या पर्याय क्रमांकांचे वर्तुळ रंगवा. आता बघा, नेता, नायक, पुढारी, भूपाळ. आता याच्यामध्ये बघा 3 शब्द आहेत, तेच एकाच शब्दाचे समानार्थी शब्द आहेत आणि एक आहे तो वेगळा आहे. मग नेता, नायक आणि पुढारी हे सगळे समानार्थी शब्द आहेत आणि भूपाळ हा वेगळा शब्द आहे. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा. सुमन, सरोज, कुसुम, पुष्प. सुमन, कुसुम, पुष्प हे फुलाचे समानार्थी शब्द आहेत आणि सरोज म्हणजे कमळ. मग वेगळा आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा. उदर, वदन, आणन, मुख. वदन, आणन, मुख हे तोंडाचे समानार्थी शब्द आहेत आणि उदर म्हणजे पोट. पर्याय क्रमांक 1 हा वेगळा. 4 बघा. बळ, सामर्थ्य, बाणा, ताकद. आता याच्यामध्ये बघा, बळ, सामर्थ्य आणि ताकद हे ताकदीचे समानार्थी शब्द आहेत. बाणा हा वेगळा आहे. 5 बघा. कांचन, अलंकार, हेम, कणक. कांचन, हेम, कणक हे सोन्याचे समानार्थी शब्द आहेत. अलंकार म्हणजे दागिना हा वेगळा आहे. 6 प्रश्न बघा. सलील, समीर, पवन, अनिल. समीर, पवन, अनिल हे वाऱ्याचे समानार्थी शब्द आहेत आणि सलील हा वेगळा शब्द आहे. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा. 7 प्रश्न बघा. दोस्त, सवंगडी, सोबती हे दोस्ताचे, मित्राचे समानार्थी शब्द आहेत आणि भ्राता म्हणजे भाऊ हा वेगळा शब्द आहे. पुढचा प्रश्न बघा. पियुष, क्षीर, अमृत, सुधा. आता याच्यामध्ये क्षीर म्हणजे पाणी आणि बाकी सगळे अमृताचे समानार्थी शब्द आहेत. म्हणून इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया. सुता, भार्या, दारा आणि कांता. याच्यामध्ये सुता हे वेगळं येईल. भार्या, दारा, कांता हे समानार्थी शब्द आहेत आणि सुता वेगळा आहे. बघा, इथे मगाशी मी क्षीर म्हणजे पाणी सांगितलं, सॉरी चुकले. क्षीर म्हणजे दूध आहे आणि बाकी सगळे अमृताचे समानार्थी शब्द आहेत. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न 5 बघा. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी समानार्थी शब्दाच्या पर्याय क्रमांकांचे वर्तुळ रंगवा. पहिला प्रश्न. खाणीतील मजूर अविरत परिश्रम करीत असतात. मग अविरत या शब्दाला अधोरेखित केले. मग अविरत या शब्दाचा समानार्थी शब्द आहे आपत्ती, पुष्कळ, अखंड का शिकस्त. तर अविरत या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे अखंड. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. गवई बुवांची ख्याती सर्वत्र पसरली होती. मग ख्याती म्हणजेच काय? कीर्ती, प्रसिद्धी. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर. 3 बघा वाक्य. आंधळा मागतो 1 डोळा, देव देतो 2. मग डोळा या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द आहे श्रवण, हस्त, उदर, लोचन. मग याच्यासाठी लोचन हा योग्य समानार्थी शब्द आहे. 4 वाक्य बघा. शरद ऋतूतील चांदणे मला खूप आवडले. मग बघा, चांदणे या शब्दासाठी कौमुदी हा योग्य शब्द आहे. पुढचा प्रश्न बघा. श्रीकृष्णांच्या हाती बासरी शोभून दिसते. मग बासरी या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द आहे अलगूज. पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. जंगलतोड केल्यामुळेच दुष्काळ पडला. मग दुष्काळ या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द आहे अवर्षण. पर्याय क्रमांक 2 हे योग्य आहे. बघा, या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये समानार्थी शब्दांचा स्वाध्याय स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेला आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल
तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. अशाच शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षेच्या दर्जेदार व्हिडिओसाठी व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृतीसोबत जोडलेले रहा. धन्यवाद.